हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण राम राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान उभे बिटे बरी कर कटावर ठेवनिया तुलसी हार गळा कास पितांबर तुलसी हार गळा कास पितांबर आवड निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुलसी हार गळा कास पितांबर तुलसी हार गळा कास पितांबर आवड निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पायनाश मुख आवडीने तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवड निरंतर हेचे ध्यान जय जय विठोबा कुमारी जय जय विठोबा कुमारी हरे जय जय विठोबा कुमारी 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 जय विठोबा कुमारी विठोबा कुमारी हरि जय जय विठोबा कुमारी हरि जय जय विठोबा कुमारी जय 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 विठोबा कुमारी
हॅलो. हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे हरे जय जय राम कृष्ण हरे. मॉनिटरला थोडा थोडा आवाज वाढवा सगळ्यांचा, शाईचा पण वाढवा. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. हे रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी टाळवला तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बोला. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. हे सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो
हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे ये साते आनिया ओळगाशा रंग धरू ये साते आलिया ओळगाशा रंग धरू साथे आलिया ओळगा शरणरू हे साथे आलिया ओळगा शरणरू नाही तने संसारू जायन रया नाही तने संसारू जायल रया कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत नाही तरी संसार जाईल रया नाही तरी संसार जाईल रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत विषयाचे समसुख बेगडाची बाहुली विषयाचे समसुख बेगडाची बाहुली विषयाचे समसुख बेगडाची बाहुली विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया अभ्राची सावली जाईल रया कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत सावले जाईल रया अभ्राची सावली जाईल रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जायल रया स्वप्नीचे चेले जायल
या कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत स्वप्नीचे येईले जाईल रया स्वप्नीचे येईले जाईल रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल जाईल रया जाईल रया मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई टाळी वाजवा बोला विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई पहिला जरा इथे गेला हे साथे आली या ओळगा शारंधरू हे साथे आली या ओळगा शारंधरू हे सते आनिया ओळगा शरंधरू हे सते आनिया ओळगा शरंधरू ये साथे आली या ओळगा शारंधरू ये साथे आली या ओळगा शारंधरू हे सते आनिया ओळगा शरंधरू हे सते आनिया ओळगा शरंधरू नाही तरी संसार जाईल रया नाही तरी संसार जाईल रया कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत नाही तरी संसार जाईल रया नाही तरी संसार जाईल रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत ये साथे आली या ओळगा शारंधरू ये साथे आली या ओळगा शारंधरू
हे सत्यानिया ओळगा शारंगनो हे सत्यानिया ओळगा शारंगनो नाही तरी संसार जाईल राया नाही तरी संसार जाईल राया कौणाचे माय बाप कौणाचे गणगोत कौणाचे माय बाप कौणाचे गणगोत नाही तरी संसार जाईल राया नाही तरी संसार जाईल राया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल जाईल राय मृग जळवत जाईल जाईल राय जाईल राया मृग जळवत जाईल राया जाईल राया मृग जळ जाईल राया मृग जळवत जाईल राया मृग जळवत जाईल राया मृग जळ मृग जळ मृग मृग जळ मृग मृग जळवत जाईल राया मृग जळवत जाईल राया कौणाचे माय बाप कौणाचे गणगोत कौणाचे माय बाप कौणाचे गणगोत गणगोत विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल 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 टाळी वाजवा बोला विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु वामन बाबा महाराज की जय सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज की जय सब जन की विठ्ठला 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 ये साते आलिया ओळगा शारंग धरू ये साते आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेईले जाईल रया कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथे माघ पौर्णिमा साधो निवाट धरिले निज धामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरे या वारकने संतांच्या ये साते आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विठ्ठला विठ्ठला बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठला 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 महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ मातृभगिनी श्रोता गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे आपल्या ह्या डोंबिवली नगरीमध्ये वास्तव्याला असलेलं एक अतिशय प्रतिष्ठित कुटुंब आणि प्रतिष्ठित कुटुंबातील पितृतुल्य व्यक्तिमत्व कैलासवासी केशव पुंडलिक पाटील यांना भगवान परमात्म्याच्या आज्ञेप्रमाणे आणि या निसर्गाच्या नियमाप्रमाणे या इहलोकीची यात्रा संपवून
आज 13 दिवस पूर्ण होत आहेत त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सुपूर्त केली आहे. तद निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला विठ्ठला ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या समस्त जीवनाला जन्म हे एक टोक असतं, त्याचप्रमाणे दुसरं टोक त्याचं मृत्यू हे असतं. आणि जन्मापासून चालू झालेली प्रत्येक माणसाची वाटचाल ही मृत्यूपर्यंत आल्यानंतर संपत असते. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू सुद्धा अटळच असतो, हे आपल्याला सर्व शास्त्रांनी सांगून ठेवलेलं आहे. ज्या माणसाचा जन्म झालेला आहे, माणसाचा काय, ज्या कोणत्या जीवाचा, ज्या कोणत्या वस्तूचा, ज्याही कोणत्या पदार्थाचा या मृत्यू लोकामध्ये जन्म झालेला आहे, त्याचं कधी ना कधीतरी मरण हे निश्चितच असतं. हा अगदी शास्त्राचा असलेला नियम म्हणा किंवा निसर्गाची असलेली पद्धती म्हणा, प्रत्येकाला मरण हे अतिशय अटळ आहे. कितीही गोष्टी, थोडं कमीच राहू द्या, कितीही गोष्टी माणसाला टाळता आल्या तरी माणसाचं मरण मात्र माणसाला कधी टाळता येत नाही. विठ्ठला विठ्ठला बाकी सगळ्या गोष्टी माणसाला टाळता येतात. किंबहुना माणसाच्या हातात जेवढ्या काही गोष्टी असतात त्यातल्या काही गोष्टी माणूस जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न करतो. कधीच तरी एखादी गोष्ट माणसाला नाही आवडत, एखादा कार्यक्रम माणसाला नाही आवडत, एखादी व्यक्ती माणसाला नाही आवडत, आणि जे काही माणसाच्या नावडीच्या यादीत असतं त्या सगळ्या गोष्टी माणूस टाळण्याचा प्रयत्न करत असतो. जे माणसाला आवडत नाही ते माणूस टाळतो. एखादा व्यक्ती माणसाला आवडत नाही, समोरून आला, आपण टाळतो की टाळत नाही मला सांगा? टाळतो आपण, बरोबर? नाही त्याच्याशी बोलायचं आपल्याला, टाळतो आपण. आपला रस्ता लगेच बदलतो, वेगळ्या रस्त्याने जातो. का? फक्त त्या व्यक्तीला टाळायचं होतं म्हणून, त्याच्याशी आपल्याला बोलायचं नव्हतं, त्याचं तोंड आपल्याला बघायचं नव्हतं म्हणून आपण त्या व्यक्तीला टाळलं. एखादा कार्यक्रम आहे, आपल्याला नाही आवडला, आपण तिथं जातच नाही, म्हणजे आपण काय केलं? टाळलं. एखाद्या ठिकाणी भजन आहे, आपल्याला नाही जायचं, मग आपण काय करतो? हा, बस बोलत चला तुम्ही आपलं, असं टाळतो की नाही? आपण टाळतो. एखादा सत्कर्म आहे, नाही आवडलं, टाळतो आम्ही. म्हणजे ज्या ज्या गोष्टी माणसाला आवडत नाहीत, ज्या ज्या गोष्टी माणसाच्या नावडीच्या यादीमध्ये आहेत, त्या सगळ्या गोष्टी माणूस टाळण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा, मृत्यू नावाची संकल्पना तुम्हाला आवडते की आवडत नाही हो? हा, नाही आवडत, कुणालाच आवडत नाही. मृत्यू कुणालाच आवडत नाही. मग तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करता की करत नाही? करतो ना. माणूस पुष्कळ प्रयत्न करतो. आपल्याला आलेला मृत्यू टळावा याच्याकरिता माणूस भरपूर प्रयत्न करतो. पण कितीही प्रयत्न केले तरी माणसाच्या आटोक्यातली ती गोष्ट नाही, कारण मृत्यू ही अटळ आहे. विठ्ठला विठ्ठला ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी माणसाला आतापर्यंत करता आली नाही. माणसाच्या शक्यतेच्या यादीतल्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण ही एकमेव गोष्ट आहे की माणसाला अजून तरी साधता आली नाही. माणसाने भरपूर उत्क्रांती केली, माणसानं भरपूर प्रगती केलेली आहे. अगदी 100 वर्षापूर्वीचा माणूस पाहाल आणि आजच्या युगातला माणूस पाहाल तर प्रगतीचा आलेख, ग्राफ हा फार उंच गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. पण कितीही माणसाची प्रगती झाली, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये म्हणा, अन्य कुठल्या तरी क्षेत्रात म्हणा, भरपूर प्रगती जरी केलेली असली, सगळ्या अशक्य प्राय वाटणाऱ्या गोष्टी माणसाला शक्य करून दाखवलेल्या असल्या तरी आतापर्यंत मृत्यू मात्र माणसाला टाळता आलेला नाहीये. काही अंशी त्याला टाळता येऊ शकतो. अलीकडे अशी पण व्यवस्था आहे, एखाद्याचं हृदय काम करत नसेल तर दुसऱ्या कुणाचं तरी हृदय घ्यायचं आणि ते दुसऱ्या कुणाच्या तरी शरीरामध्ये स्थापित करायचं आणि मग पुन्हा त्याचं जीवन सुरू होतं. पण कितीही जरी झालं तरी, कितीही हार्ट ट्रान्सप्लांट वगैरे किती पण आपल्याकडं सर्जरीज उपलब्ध असल्या तरी मृत्यू मात्र अटळच आहे. ते कुणालाच आत्तापर्यंत टाळता आला नाही. जातस्यहि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यर्थे, अपरिहार्य गोष्ट आहे. नत्वम सोचितुम अर्हसि. भगवान परमात्मा श्रीमद भगवत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, अर्जुना, अरे ह्या सगळ्या कौरवांचा शोक करण्याची काही गोष्ट नाही, तू या सगळ्यांचा शोक करू नये. कौरव तुझ्या हातून मारले जातील आणि नंतर मग ते मरतील, म्हणून तू यांचा शोक करू नको. अर्जुनाला सांगितलं भगवंतानं गीतेमध्ये, का शोक करू नको? अरे हे यांना जर तू मारलं नाही, ऐका, अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात, कृष्ण सांगतो, यांना जर तू मारलं नाहीस
तर याचा अर्थ हे कधीच मरणार नाहीत असं आहे का सांगा? कौरवांना जर अर्जुनानं मारलं नसतं, पांडवांनी मारलं नसतं, तर ते कधीच मेले नसते असं आहे का? नाही नाही बाबा, ते कधी ना कधीतरी मरणारच आहेत. तस्मात अपरिहार्य अर्थ आहे. मरण ही गोष्ट अपरिहार्य म्हणजे न टाळता येण्यासारखी आहे. ती कधी ना कधी येतच असते. म्हणून तू शोक करू नको. हा सगळा विचार जो भगवंतानं अर्जुनाला सांगितलेला आहे, तो सगळ्या आपल्यासारख्या अर्जुनांकरता सांगितलेला आहे. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यातून निघून जाते, त्यावेळेला तो निसर्गाचा नियम आणि भगवंताची आज्ञा मानावी आणि मृत्यू हे अटळ असतं असं समजून. आता उलट मला मान्य आहे, मृत्यू नावाची संकल्पना कोणाला आवडत नाही. मृत्यू नावाची संकल्पना कोणालाच आवडत नाही हे मला मान्य आहे. पण एका विचारवंतानं त्याच्यातली सकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न केला. काय सकारात्मकता आहे? मृत्यू आला म्हणजे काय? मृत्यू आला म्हणजे नेमकं काय झालं? काय सांगितलं आपल्याला? मृत्यू आला म्हणजे काय झालं? मृत्यू म्हणजे नेमकं काय होतं याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलेला आहे? जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाथे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं मृत्यू आलं म्हणजे काय? ज्याप्रमाणे माणूस काय करतो, त्याच्या शरीरावर असलेले कपडे जोपर्यंत चांगले आहेत तोपर्यंत तो वापरतो. एकदा का जुने झाले की जुने झाल्यानंतर जुने कपडे काढतो, ते फेकून देतो आणि नवीन कपडे तो परिधान करतो. म्हणजे काय केलं? जुने असलेले कपडे फेकून दिले आणि नवीन असलेले कपडे परिधान केले. जुन्याचा त्यानं त्याग केला, नवीन कपडे स्वीकारले. शरीरात काही बदल झाला का मला सांगा? शरीरात काही बदल? शरीर तेच आहे, फक्त कपडे बदललेत. शरीर तेच राहिलं, फक्त जुने होते ते कपडे बदलले आणि नवीन कपडे घातले. त्याप्रमाणे आपला अंतरात्मा तोच राहतो, फक्त हे शरीर जुनं झालं की आत्मा हे शरीर सोडून देतो आणि पुन्हा नवीन शरीर परिधान करतो. बरोबर? हो नाही बोला जरा, म्हणजे मला बस. आत्म्यानं काय केलं? जुनं असलेलं शरीर टाकून दिलं आणि नवीन शरीर आता ते स्वीकारणार आहे. कुठल्या तरी नवीन शरीराला तो प्राप्त होणार आहे. बरोबर? हे मान्य आहे की नाही आपल्याला? मान्य आहे. मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज म्हटले त्याप्रमाणे जुने कपडे आपण टाकून देतो आणि नवीन कपडे घालतो. मला सांगा, नवीन कपडे घालताना आनंद होतो की नाही? होतो, आनंद होतो. नवीन कपडे घालताना आपल्याला बरं वाटतं, आनंद होतो. मग नवीन कपडे घालताना जसा आपल्याला आनंद होतो ना, तसा आपल्या आत्म्याला सुद्धा नवीन शरीर घेत असताना आनंद होतो. फक्त आपण त्यातली सकारात्मकता जाणत नाही. त्या विचारवंतांना सांगितलं, अरे मृत्यू आपण पॉझिटिव्हली घ्यावा. का पॉझिटिव्हली घ्यावा? कारण मृत्यू आला म्हणजे त्या आत्म्याकरता एक गोष्ट चांगली झालेली असते की त्याचं जुनं असलेलं शरीर आता सांडलेलं असतं आणि त्याला नवीन शरीर प्राप्त होणार असतं. म्हणून मृत्यू आपण थोडासा सकारात्मक घ्यावा. असं कितीही सांगितलं तरी आम्हाला मृत्यू आवडणार नाही, ही गोष्ट खरीच आहे. कारण मृत्यू ही अटळ गोष्ट आहे, ती कोणाला आवडत नाही. परंतु भगवंताच्या आज्ञेनं ते प्रत्येकाला कधी ना कधीतरी येत असतं. प्रत्येकाचं आयुष्य संपत असतं. याचप्रमाणे हे एक पितृतुल्य आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपल्यातून जाऊन आज 13 दिवस पूर्ण होत आहेत. एक अतिशय प्रज्ञावंत असलेले हे व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित सुमधुर भाष्य करणारं व्यक्तिमत्व, शांत स्वभावाचं, समाजसेवेमध्ये अतिशय अग्रेसर असलेलं व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं असलेले हे कुटुंब आहे, परिचयाचं असलेले हे घराणं आहे. मला वाटतं पाटील घराणं कोणाला परिचित नाही असं अजिबात नाही. कारण या समस्त घरामध्ये अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी होऊन गेलीत. सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराजांच्या सोबत राहिलेली ही सगळी मंडळी आहेत. राजकारणाचा जर विचार केला तर राजकारणाच्या इतिहासामध्ये ज्यांनी आपल्या समाजाला भूषणावह वाटेल अशा पद्धतीचं मंत्रिपद भूषवलं असं स्वर्गीय नकुल पाटील साहेबांचे हे ज्येष्ठ बंधुराज, आणि त्यांचं आपल्यातून निघून जाणं झालं. नकुल पाटील साहेबांच्या अगदी शिक्षणापासून ते सगळ्या प्रगतीपर्यंतचा ज्यांचा मोठा असा हातभार होता, सिंहाचा वाटा होता, असं असलेलं हे व्यक्तिमत्व. परिसरामध्ये आपल्याला जो काही शिक्षणाचा उहापोह झालेला पाहायला मिळतो, त्या सगळ्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय अग्रेसर असलेलं व्यक्तिमत्व. आपलं प्रगती विद्यालय असेल, संत सावळाराम महाराज विद्यालय ढोके असेल, सखाराम शेठ विद्यालय असेल, अन्य काही विद्यालय असतील, या सगळ्या विद्यालयांच्या उभारणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा होता असं असलेलं हे व्यक्तिमत्व. सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराजांच्या सोबत बराचसा काळ घालवलेलं हे व्यक्तिमत्व, अत्यंत सुस्वभावी आणि शांत स्वभावाचं असलेलं हे व्यक्तिमत्व. आणि सरते शेवटी बोलायचं झालं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असलेलं त्यांचं योगदान, म्हणजे त्यांचं जुनं घर जर आपण गावातलं पाहाल
तर आपल्याच घराच्या हॉलमध्ये परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित असलेलं जे स्वाध्याय परिवार आहे, त्या स्वाध्याय परिवाराचं केंद्र त्यांनी आपल्याच घराच्या हॉलमध्ये सुरू करून दिलं होतं. याचा अर्थ सामाजिक क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि बाकी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवून वयाच्या 98व्या वर्षी ज्यांनी आपल्याला या जगाचा निरोप दिला, अशा असलेल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे आपल्याला ह्या अतिशय भव्य अशा आयुष्यामध्ये त्यांनी भरपूर कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. कारण 98 वर्षाचं आयुष्य प्राप्त होणं म्हणजे ही भगवान परमात्म्याचा स्वतंत्र कृपा आशीर्वाद म्हणावा लागेल. एवढं मोठं आयुष्य आता कुणालाच प्राप्त होत नाही. 98 इज टू मच, भरपूर आहे. आता मला नाही वाटत एवढी कोणी कल्पना पण करत असेल. 98 वर्ष मी जगलो पाहिजे, मला नाही वाटत आता कोणाला तशी अपेक्षा पण असेल. आहे का तुम्हाला? असेल तर हो म्हणा, माझी काहीच हरकत नाही. 98 वर्ष कोण, 100 वर्षाची कोण कल्पना करता? आता कोणीच करत नाही. माणसाच्या आयुष्याची मर्यादा 70-75 वर्षाची झालेली असताना सुद्धा याही युगामध्ये एक मोठं असं आयुष्य त्यांना प्राप्त होतं. आणि ज्या अर्थी मोठं आयुष्य आहे त्या अर्थी भगवंतानं त्यांना चांगलं असं आरोग्य पण दिलं होतं. कारण जेवढं चांगलं आरोग्य तेवढं मोठं आयुष्य, हे समीकरण आहे, हा रेशिओ आहे. म्हटल्यानंतर एक चांगलं आयुष्य ते जगले. जगत असताना सगळ्या क्षेत्रामध्ये ते फिरले, प्रत्येक क्षेत्रात आपलं योगदान दिलं. म्हणजे काय केलं? प्राप्त झालेल्या मनुष्य देहाला उत्तम असं सार्थकी लागण्यासारखी कारणं आपल्या जीवनात घडावी याकरता सगळे प्रयत्न त्यांनी केले. निवडलेला अभंग त्याच करीत आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हा जो अभंग आज या ठिकाणी सेवे प्रित्यर्थ निवडलेला आहे, या अभंगातून ज्ञानेश्वर महाराजांनी प्राप्त झालेलं हे जीवन वाया जाऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय करावं त्याचं मार्गदर्शन करणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला प्राप्त असलेलं जीवन आपल्याला जर जन्म नरदेहाचा प्राप्त झालाय तर ते वाया नाही गेलं पाहिजे. याच्याकरिता ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागलेत. येसा त्या लिया ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारो जाईल रया. नाही तरी संसारो जाईल रया म्हणजे जर तुम्ही भगवान परमात्म्याला ओळखलं नाही तर आपल्याला प्राप्त, संसार म्हणजे काय? नाहीतरी संसारू जाईल रया किंवा नाहीतरी संसारू वाया जाईल रया, असा गाथेमध्ये वाया शब्द सुद्धा अधिक कुठं कुठं घातलेला आहे. म्हणजे काय आहे? जर आपल्याला प्राप्त झालेल्या या जन्मामध्ये भगवान परमात्म्याच्या प्रीत्यर्थ, भगवान परमात्म्याच्या संबंधाने काही कार्य करता आलं नाही, काही मिळवणूक करता आलं नाही, काही जोडी करून घेता आली नाही तर आपला हा जन्म वाया गेला असं आपण समजावं. म्हणजे आपण उलट अर्थ करून घ्या. जर प्राप्त झालेला जन्म वाया जाऊ नये असं वाटत असेल तर देवा प्रित्यर्थ कार्य केलं पाहिजे, हा ज्ञानोबारायांचा आदेश आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रत्येक मनुष्याला प्राप्त झालेल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं काम करावं असं वाटतच असतं. ज्याची अपकीर्ती समाजात आहे ना, ऐका, ज्याची अपकीर्ती आहे ना, म्हणजे सगळं जग ज्याला वाईट 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 म्हणून बोलतंय ना, सगळे लोक ज्याला दोष देतात, सगळे लोक ज्याच्या जीवनाला दूषण देतात, अशा दोषी असलेल्या व्यक्तीला पण कधीतरी असं वाटत असतं की आपण या समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे, आपलं जीवन चांगलं होईल याच्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. परंतु आपण सगळे व्यक्ती जर आपल्या मनाप्रमाणे करायला लागलो तर कितपर्यंत आपली कीर्ती पसरेल माहिती नाही. आपण पण काहीतरी प्रयत्न करत असतो, पण आपले प्रयत्न आपल्या जीवनाला सार्थकी लागण्याकरिता अपुरे ठरतात. अपुरे. आपले प्रयत्न कुठपर्यंत मर्यादित असतात. आपले विचार हे फार मोठे नसतात. काय आहे, आपल्याही जीवनामध्ये अडचणी असतात, पण प्रत्येक मनुष्य जेव्हा त्या अडचणीकरिता काहीतरी पर्याय शोधत असतो, उपाय शोधत असतो, तेव्हा माणसाच्या बुद्धीचे असलेले उपाय हे सीमित असतात, तोकडे असतात, आणि संतांच्या बुद्धीनं सांगितलेले उपाय हे मात्र व्यापक असतात. विठ्ठला विठ्ठला म्हणजे काय? सोपं
बोलायचं झालं तर आपण जे करतो ते तात्पुरतं करतो आणि साधू संत मंडळी जे सांगतात ते कायमचं सांगतात. आपले उपाय असतात ते तात्पुरते आपल्याला सोल्युशन देतात आणि साधू संतांचे जे उपाय असतात ते आपल्याला कायमचं सोल्युशन देतात. मी अनेक वेळा म्हणत असतो, इंग्रजीत एक वाक्य आहे, एव्हरी प्रॉब्लेम हॅज द सोल्युशन. प्रत्येक अडचणीला काही ना काहीतरी उपाय हा आहेच आहे. प्रत्येक प्रॉब्लेमसाठी काहीतरी सोल्युशन आहे. फक्त एवढंच की दोन पद्धतीचे सोल्युशन असतात. एक परमनंट सोल्युशन आहे आणि दुसरं टेम्पररी सोल्युशन आहे. एक परमनंट आहे, ते कायम आहे, आणि दुसरं टेम्पररी आहे. टेम्पररी असा मूळ शब्द आहे, तो आपल्या लोकांनी टेम्परवरी करून टाकलाय. ते कुठून आणलं मला माहिती नाही, पण आपली लोक बोलतात की नाही टेम्परवरी, तो कामाला लागलाय पण परमान नाही. आता तो परमनंटचं परमान करून लागतो का, परमान नाही मग टेम्परवरी. ते दोन्ही शब्द इंग्रजी शब्द आहेत, परमनंट आणि टेम्पररी. परमनंट म्हणजे कायम आणि टेम्पररी म्हणजे तात्पुरता. टेम्पररी सोल्युशन हे माणसाकडे आहेत आणि परमनंट सोल्युशन हे संतांकडे आहे. विठ्ठला 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 आपल्या जन्माचं सार्थक व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, पण प्रत्येक माणूस जेव्हा त्या संबंधानं कार्य करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे जे काही उपाय असतात ते अशी अतिशय मर्यादित असतात. तो फार फार काय विचार करेल, चांगलं वागावं, चांगलं राहावं, चांगलं बोलावं, एखाद्याची मदत करावी, एखाद्याला सहकार्य करावं, अमुक लोकांकडे जावं, तमुक लोकांचं मदत करावी, एवढेच काही तर त्याला वाटत असतं. त्याच्या पलीकडे तो जात नाही. म्हणजे संसारिक माणसाचे असलेले जे पर्याय आहेत ते संसारिकच असतात. तो फार कधी परमार्थाकडे येत नाही. पण तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की संसारिक माणूस जरी असला तरी देहाची कृतार्थता साधण्याकरिता, सार्थकता साधण्याकरिता उपाय हा पारमार्थिकच घ्यावा लागतो. कारण प्रपंच तुम्हाला कधीच सार्थकता मिळवून देत नाही. प्रपंच कितीही माणसानं किती पण चांगला ऐश्वर्य संपन्न प्रपंच करू द्या ना, पण त्याचा प्रपंच कधीच पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. कोण असा माणूस आहे मला सांगा की जो असं म्हणतो की माझा संसार करून झालाय, पूर्ण झाला? असं आहे का कोणी? मला सांगा आतापर्यंत. ज्यांना कुणीही सांगा, तुमच्यातलं कोणी असेल तरी मला चालेल. आत्ता इथं भेटला तर पुढच्या कीर्तनात उदाहरण देईन मी तुमचं. मला सांगा असं कोणी आहे का जो असं म्हणेल माझा संसार पूर्ण झाला, आता करून झालाय, आता मला पुढे काही संसार करण्याची इच्छा नाही? असं कोणी आहे का? कोणीच नाही. कारण असं आहे की प्रपंच आपल्याला कधीच पूर्णतेचा अनुभव घेऊ देत नाही. प्रपंच हा कायम अपूर्णच, कायम अपूर्ण. शेवटपर्यंत आम्ही अपूर्णच राहतो. प्रपंच आम्हाला पूर्णत्वाकडे घेऊन जात नाही आणि हा प्रपंचाचा असलेला स्वभाव आहे, संसाराचा असलेला स्वभाव आहे. मग पूर्णतेला कोण घेऊन जातं? भगवंत आम्हाला पूर्णतेकडे घेऊन जातो. एक साधा नियम तुम्हाला सांगतो. आपण जर अपूर्ण आहे आणि आपल्याला जर पूर्ण व्हायची इच्छा असेल तर अपूर्णाला पूर्ण होण्याची इच्छा असल्यानंतर तो कुठल्या तरी पूर्णत्वाकडे जाईल तरच त्याची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला कळलं तर बघा, ते जरा शब्दांचा गोंधळ होऊ शकतो कदाचित. अपूर्ण असलेल्याला जर पूर्ण व्हायचं असेल तर त्याला कुठल्या तरी पूर्ण असलेल्या व्यक्तिमत्वाकडे जावं लागेल तरच त्याची इच्छा पूर्ण होईल. मग आपण सगळेच अपूर्ण, तुम्ही पण अपूर्ण, मी पण अपूर्ण, सांगणारा अपूर्ण, ऐकणारा अपूर्ण, मग तो पूर्ण कसा होईल सांगा ना? पूर्ण होऊ शकत नाही. मी गमतीनं म्हणत असतो, आम्हाला जर सुखाची अपेक्षा असेल तर आम्ही ज्याच्याकडून सुखाची अपेक्षा करतो त्याच्याकडे आधी सुख असलं पाहिजे, मग तो आपल्याला देईल ना. अजून सोपं सांगतो तुम्हाला, मला जर 100 रुपयाची अपेक्षा असेल तर तुमच्याकडे अगोदर मला देण्याकरता 100 असले तर पाहिजेत, असले पाहिजेत की नाही? मी जर तुम्हाला म्हटलो की बाबा मला तुम्ही सगळेजण 100 रुपये द्या, असं जर मी तुम्हाला म्हटलो तर तुमच्याकडे कमीत कमी किती असले पाहिजेत? सोपा प्रश्न, अतिशय सोपा. मी म्हणायला लागलो मला 100 रुपये पाहिजेत, मी तुमच्याकडे मागितले, द्या मला 100 रुपये. तुमच्याकडे कमीत कमी किती रुपये असले पाहिजेत? बोला 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 बोला. 200 रुपये तरी कमीत कमी असले पाहिजेत ना. तुमच्याकडे 200 असले म्हणजे कीर्तन संपल्यानंतर त्यातले 100 तुम्ही मला द्याल तर म्हणा, मागत पण नाही मी, तुम्ही देऊही नका मला. असं आपल्याकडे मागण्याची पद्धतच नाही. परंतु त्यातले 100 रुपये तुम्ही मला द्याल आणि 100 रुपये तुम्ही स्वतःला ठेवाल. असं कधी झालं? जेव्हा मला अपेक्षित असलेली गोष्ट तुमच्याकडे आहे तेव्हा तुम्ही ती गोष्ट मला देऊ शकता. त्याप्रमाणे
एखाद्याला जर पूर्ण होण्याची इच्छा असेल तर समोरचा पूर्ण असला पाहिजे, तरच तो तुम्हाला पूर्ण करेल. प्रपंच हा कायम अपूर्ण आहे आणि भगवंत हा कायम पूर्ण आहे. म्हणून तुम्ही परमेश्वराकडे जा, म्हणजे भगवान परमात्मा तुम्हाला पूर्ण करेल आणि तुमच्या जीवनाची सार्थकता होईल. त्याच्याशिवाय सार्थकता लागत नाही बाबा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखनिया, विठ्ठलची एक देखनिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलजी एक देखनिया, विठ्ठलजी एक देखनिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखनिया, विठ्ठलची एक देखनिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखनिया, विठ्ठलची एक देखनिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखनिया, एक विठ्ठलची देखिलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. एक भगवान परमात्म्याला पाहणं, भगवान परमात्म्याची जाणीव करून घेणं, हेच जन्माला आल्याचं सार्थक आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलं. कारण प्रपंच तुम्हाला कधी सार्थकतेकडे घेऊन जात नाही, तो तुम्हाला अपूर्ण ठेवतो. मग प्रपंच जर अपूर्ण ठेवीत असेल तर काय करायचं? काही नाही, परमार्थाकडे वळायचं. भगवान परमात्म्याचं भजन असेल, गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन, लीला संकीर्तन, अशा सगळ्या ह्या अध्यात्माच्या प्रांगणामध्ये येऊन ही भगवान परमात्म्याची भक्ती केली की त्याच्या माध्यमातून माणसाला पूर्णतेचा अनुभव घेता येतो. भक्ती हे एकच असं माध्यम आहे की जे तुम्हाला तृप्तीपर्यंत पोहोचवतं. तुम्ही जर यथासांग भक्ती केली तर त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होतं, त्याला तृप्ती म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. भक्ती तुम्हाला तृप्तीचा अनुभव करून देते. यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. नारदांनी भक्ती सूत्रामध्ये आम्हाला सांगितलं, यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवती. पुमान म्हणजे पुरुष, पुरुष म्हणजे केवळ पुरुष नाही, समस्त मनुष्य जाती. ज्याला ज्याला म्हणून भक्ती प्राप्त झाली, यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. अमृतो भवती, त्याचं जीवन अमृतासारखं होतं. आणि तृप्तो भवती, त्याला तृप्ती प्राप्त होते. विठ्ठला विठ्ठला म्हणजे तृप्ती प्राप्त होणं हे भक्तीचं लक्षण आहे. तृप्ती आम्हाला प्राप्त करून देणं हा परिणाम फक्त भक्तीतच पाहायला मिळतो. प्रपंचामध्ये कधीच आम्हाला तृप्तीचा अनुभव येत नाही. कधीतरी आम्ही तृप्तीचा ढेकर प्रपंचाच्या बाबतीत दिला का? दिला नाही. आम्हाला कधीतरी असं वाटलं का पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर, असं आम्हाला कधी वाटलं? कधीच वाटत नाही, कधीच वाटत नाही. उलट कायम दिवसेंदिवस तो अजून वाढत जातो, अजून वाढत जातो, अजून वाढत जातो. प्रपंच आम्ही जेवढा करावा तेवढा विस्तारच होत जातो, संपत कधीच नाही. माणसाला असं वाटत असतं की नाही सुरू झालेली गोष्ट कुठंतरी संपली पाहिजे, अशी अपेक्षा असते की नाही. जेव्हा ते धावायला सुरुवात करतात ना, रेस असते मोठी आणि ते धावायला सुरुवात करतात. आता रेसमध्ये प्रकार आहेत, कधी 100 मीटर असेल, 200 मीटर असेल, 500 मीटर असेल, कधीतरी काही किलोमीटर्सची मॅरेथॉन रेस असेल. या सगळ्यामध्ये तो जेव्हा धावायला सुरुवात करतो तेव्हा धावायला सुरुवात केल्यानंतर त्याची अपेक्षा अशी असते की ही कुठंतरी संपली पाहिजे, माझी धाव कुठंतरी संपली पाहिजे. का बरं? संपली म्हणजे तो विजयापर्यंत पोहोचला, हे त्याचं लक्षण आहे. संपलं म्हणजे काय झालं? आतापर्यंत तो जे धावत होता ती धाव संपली म्हणजे त्यानं हाती घेतलेलं कार्य पूर्ण झालं असा त्याचा अर्थ होतो. बरोबर की नाही? धावणारा धावायला सुरुवात करतो
आणि ती जशी जी पट्टी लावलेली असते की नाही, त्या पट्टीपर्यंत पोहोचला की त्यानं काय केलं, पूर्ण केलं. हा, त्यातल्या त्यात जो अगदी सगळ्यात पहिल्यांदा जाऊन पोहोचतो तो कोण होतो, विजयी होतो. बरोबर. असे किती जण विजयी होतात मला सांगावं. हा, नक्की बाकीचे नाही, अजिबात नाही. नाहीच होत ना, काय कन्फ्युजन त्याच्यात, नाहीच होत ना. एकच कोणीतरी विजय श्रीचे पटी एकलाचे बैसे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. विजयी होणारा कुणीतरी एकच असतो. सगळे विजयी होत नाही. पण सगळे विजयी होत नाही म्हणजे सगळ्यांच्या धावा वाया गेल्या असा अर्थ पण होत नाही. बाकीच्यांच्या धावा वाया गेल्या अशातला अर्थ होत नाही. बाकीचे धावले, पण धावता 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 ते जर त्या पट्टीपर्यंत पहिले जरी पोहोचले नाही, दुसरा पोचतो, कुणीतरी तिसरा पोचतो, कुणीतरी पाचवा पोचतो, कुणीतरी 10वा पोचतो. परंतु पोचतो की नाही, जो पोचला त्याला काहीतरी मिळतं की नाही. अगदीच जर काहीच नाही मिळालं तर कमीत कमी 100वा 150वा जरी पोचला तरी त्याला एक सर्टिफिकेट मिळतं. कसलं, काय म्हणतात त्याला, पार्टिसिपेशन सर्टिफिकेट. म्हणजे त्याला बाकी पहिला दुसरा क्रमांक मिळाला नाही, पण कमीत कमी त्यानं रेस पूर्ण केल्याचं तर मिळालं की नाही. पण जो पूर्ण करतो त्याला पार्टिसिपेशन सर्टिफिकेट तरी मिळतं, आणि जो मध्येच सोडून देतो त्याला काय मिळतं, त्याला ठेंगा मिळतो. काही मिळत नाही त्याला, त्याला काहीच मिळत नाही. आणि शेवटी का होईना पण जो पोहोचला ना त्याला काहीतरी सर्टिफिकेट मिळालं, पण ज्याने रस्त्यातच सोडून दिलं ना त्याला काहीच मिळत नाही. म्हणजे कुठंतरी संपलं पाहिजे, कुठंतरी थांबलं पाहिजे ही अपेक्षा असते. सुरू झालंय ना हे संपलं पाहिजे, सुरू झालेलं संपलं पाहिजे. जशी धाव सुरू झालेली संपली पाहिजे. कीर्तन सुरू झालेलं तुम्ही म्हणा ना संपलं पाहिजे, संपलं पाहिजे. काहीतरी भजन सुरू झालं, संपलं पाहिजे. सुरू झालेली गोष्ट संपली पाहिजे. असा जर प्रत्येक गोष्टीचा नियम आहे तर सुरू झालेला प्रपंच कधी संपतो मला सांगा. तो कधीच संपत नाही, तो कायम चालू राहतो. संस्कृतामध्ये वचन आहे, संसरते इति संसारहा. जो कायम पुढे चालत राहतो ना त्याला संसार म्हणतात. जो कधीच थांबत नाही ना त्याला संसार म्हणतात. म्हणजे संसार कधी थांबत नाही, आणि परमार्थ आपल्याला थांबवल्याशिवाय सोडत नाही. तो थांबतो. कधी थांबतो, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीनंतर तो थांबतो. धावला धावला, भरपूर वर्ष धावला. परमार्थातलं धावणं म्हणजे काय, भक्ती करणं, ज्ञान प्राप्त करून घेणं, नामचिंतन करणं, ही परमार्थातली धाव आहे. ही धाव करतो 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 कुठपर्यंत, परमात्मा प्राप्त होत नाही तोपर्यंत. पण परमार्थ नावाची गोष्ट अशी आहे की परमात्म्याला प्राप्त होण्याकरिता हा अनेक प्रयत्न करतो, पण परमात्मा प्राप्त झाल्यानंतर थांबतो अशातला भाग नाही. देव प्राप्त झाल्यानंतर पण पुन्हा तो भजनच करत राहतो. हे परमार्थाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आग्रह करतात की इथं आल्यानंतर बाकीच्या गोष्टी जाणून घेण्याकरिता आपला वेळ वाया घालवू नका. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, भगवान परमात्म्याला आपल्याला जाणून घेता येईल, भगवान परमात्म्याला आम्हाला ओळखता येईल याच्याकरता तुम्ही प्रयत्न करा. तसं जर नाही केलं तर प्राप्त झालेला जन्म वाया जाईल. अभंगाचं पहिलं चरण. हे सते आलिया ओगाशारंगरू, हे सते आलिया ओगाशारंगरू, ये साते आलिया ओलगा शारंगरू, ये साते आलिया ओलगा शारंगरू, हे सते आलिया ओगाशारंगरू, हे सते आलिया ओगाशारंगरू, ये साते आलिया ओलगा शारंगरू, ये साते आलिया ओलगा शारंगरू. नाहीतरी संसारू जाईल रया, नाहीतरी संसारू जाईल रया. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत. नाहीतरी संसारू
ओळगाशा रंग धरो नाही तरी संसारो जाईल रया. ये साते आलिया, आलात की नाही? इथं आलो आपण. ये साते आलिया, साते आलिया म्हणजे या बाजारात आलात. आत्ता या बाजारामध्ये आपण आलो की नाही? आलो. भगवान परमात्म्याच्या कृपा प्रसादाने या बाजारात आलो. या बाजारात म्हणजे कुठल्या बाजारात आलो आम्ही? प्रपंच रूपी या बाजारामध्ये आलो. जन्म मृत्यूच्या या बाजारामध्ये आम्ही आलो. मग आता काय करा? ओळगा म्हणजे ओळखा, शारंग धरू देवाला. या संसार रूपी बाजारात आल्यानंतर आपण भगवंताला ओळखणं हे महत्वाचं, असं ज्ञानोबाराय म्हटले. भगवत स्वरूपाची प्रचिती होणं हे महत्वाचं. आणि हे जर असं करत असो तर मग आपला संसार ठीक चालला असं म्हणायचं. संसार म्हणजे जन्म प्राप्त झालेला, प्राप्त झालेला जन्म हा व्यवस्थित आहे असं समजावं. जर तसं नाही झालं तर मग मात्र काहीतरी गोंधळ आहे. तसं जर नाही होत, तसं होत असताना पाहायला मिळत नाही का, मग काहीतरी गोंधळ आहे. आता प्रयत्न केले पाहिजेत. इथं आल्यानंतर माणूस बाकीचे प्रयत्न भरपूर करतो, बाकीचा भरपूर त्याचा खटाटोप असतो. आमचा प्रपंचाचा विस्तार व्हावा म्हणून प्रत्येक मनुष्य खटाटोप करत असतो. आणि त्याच्या त्या खटाटोपीनं सगळं वाढलेलं आपल्याला पाहायला पण मिळतं. हे सगळं वाढलेलं पाहायला मिळालं. परंतु संत विचार असा आहे की जेवढ्या जेवढ्या वस्तूंचा संघ माणूस वाढवतो, जेवढ्या जेवढ्या वस्तूंचा संघ, जेवढ्या जेवढ्या पदार्थाचा संघ वाढतो की नाही, जेवढा संघ वाढतो तेवढा शीण पण वाढतो. मला सांगा, खरं आहे की नाही? एखादी वस्तू आपण नवीन घेतली की नवीन वस्तू घेतल्यानंतर आपली जबाबदारी वाढते की वाढत नाही? हो, वाढली ना. कुठली पण वस्तू, लहानातली लहान वस्तू पासून सुरुवात करा, मोठ्यातल्या मोठ्या वस्तूपर्यंत जाऊन पहा. एक वस्तू आपल्या जीवनामध्ये वाढली की तेवढ्या वस्तूची जबाबदारी आपल्यावर वाढली, तेवढ्या वस्तूची जबाबदारी वाढते. आणि जबाबदारी जेवढी वाढते तेवढा जास्त शीण, जेवढी जास्त जबाबदारी तेवढा जास्त शीण, जेवढं जास्त मोठं पद तेवढा मोठा आपल्याला शीण. खरं आहे की नाही? गुलाब काका बसले तिथं आमच्या समोर आज ना. जेवढं मोठं पद, बारीकसं पद असेल तर त्याला काहीच नाही. एखाद्या कुठल्या तरी मंडळाचा नुसता सदस्य असेल तर त्याला किती शीण आहे? काहीच नाही, नुसता सदस्यच आहे ना. आणि अध्यक्ष असेल तर मोठा शीण असतो, खजिनदार असेल तर मोठा शीण असतो. जेवढा जास्त शीण, जेवढं जास्त मोठं पद तेवढं जास्त शीण. का बरं असं आहे? कारण जेवढा जास्त संघ, जेवढा जास्त संचय, जेवढ्या जास्त वस्तू पदार्थ आम्ही वाढवतो तेवढा जास्त शीण प्राप्त होतो. आणि तुकाराम महाराजांनी निवाडा दिलाय, जेवढा जास्त संघ वाढतो, जेवढा जास्त शीण होतो तेवढं भजन सुद्धा कमी होत जातं. म्हटले कमी होत जातं. म्हणजे संघ जास्त झाला की भजन कमी होतं आणि संघ कमी झाला की भजन जास्त होतं. हे समीकरण आहे. इंग्रजीत त्याला इनडिरेक्टली प्रोपोर्शनल म्हणतात, उलट म्हणतात त्याला. म्हणजे एक गोष्ट वाढली की दुसरी कमी होणं आणि पहिली कमी झाली की दुसरी वाढणं. असंच आहे की नाही? जेवढ्या पदार्थांचा संघ वाढला तेवढं भजन कमी होतं आणि तो संघ कमी झाला की भजन वाढतं. हा माणसाचा नियम आहे. अगोदर भजन भरपूर करत होतो, पण आता जबाबदाऱ्या वाढल्या ना, आता भजनाला आम्हाला वेळ मिळत नाही असं लोक बोलून दाखवतात ना. आता काय आमचा कमी पसारा आहे का? आता माझ्याकडं कमी जबाबदाऱ्या आहेत का? असं माणूस बोलतो. बरं, जबाबदारीतून हलका झाल्यानंतर आम्ही येऊ असं पण बोलतो, पण जबाबदारीतून हलका कधीच होत नाही. मी गमतीनं म्हणत असतो, बरीचशी माणसं आम्हाला सांगतात, महाराज 2 महिने बाकीत. म्हटलं कशाला? रिटायर व्हायला फक्त 2च महिने राहिलेत आता. काही नाही, आता मे संपला ना की आम्ही रिटायर. मे संपल्यानंतर आम्ही रिटायर होऊ. एकदा का रिटायर झालो ना की मग काम नाही झालो पाही रिकामा, अगदी रिकामा झालो. मग तुम्ही फक्त गाडीत एक शीट मोकळाच ठेवा आम्हाला. म्हटलं कशाला? मग आम्ही तुमच्याच बरोबर येणार की नाही? मग काम काय? रिटायर झाल्यानंतर आम्हाला काय काम आहे? एक शीट आमच्यासाठी मोकळं ठेवा, आम्ही कायम तुमच्या बरोबर येऊ. तो मोकळा ठेवलेला शीट अजून भरला नाही. किती वर्ष झाली मोकळा ठेवला एक शीट. का बरं असं? येतच नाही ना. आम्ही कितीही लाख त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरी पण एकदा नोकरीची जबाबदारी संपली, दुसरी कसली तरी वाढत राहते, काहीतरी अजून येत राहतं. आणि जेवढा जास्त संघ वाढत राहतो तेवढं भजन मात्र कमी होत जातं. तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्हाला, संगे वाढे शिण नगडे भजन, संगे वाढे शिण नगडे भजन, वाढे शिण नगडे
त्रिविध हे जन बहुदेवा त्रिविध हे जन बहुदेवा 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 म्हणवोनी आला संगाचा कांटाळा म्हणवोनी आला संगाचा कांटाळा त्रिविध हे जन बहुदेवा त्रिविध हे जन बहुदेवा 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 म्हणवोनी आला संगाचा कांटाळा म्हणवोनी आला संगाचा कंटाळा संगे वाडे शिण नगडे भजन संगे वाडे शिण नगडे भजन संगे वाडे शीन नगडे भजन संगे वाडे शीन नगडे भजन त्रिविध हे जन बहुदेवा बोला त्रिविध जन बहुदेवा त्रिविध हे जन आ आ आ त्रिविधय जन बहुदेवा बोला जन बहुदेवा त्रिविधय जन बहुदेवा जन बहुदेवा म्हणवोनी आला संगाचा कंटाळा म्हणवोनी आला संगाचा कंटाळा मनवनी आला संगाचा कंटाळा मनवनी आला संगाचा कंटाळा तुकाराम महाराज म्हटले संगे वाढे शीण न घडे भजन संगे वाढे शीण न घडे भजन संघानं आपला शीण वाढतो भजन काही घडत नाही आणि याच्यामुळे संघाचा कंटाळा आला पदार्थ आम्ही वाढवले नाहीत तुकाराम महाराजांनी पदार्थ कमी करण्याचा प्रयत्न केला आपल्याकडे जे जे काही आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला आपल्याकडच्या वस्तू कमी झाल्या की तेवढा शीण कमी होतो शीण कमी झाला की भजनाला वेळ मिळते आपण भजन करतो त्याच्याकडे तुकाराम महाराजांचं जीवन पहा बरं तुम्ही किंवा तुकाराम महाराजांचं काय कोणत्याही महात्म्याचं जीवन पहा तुम्हाला जो महात्मा आवडत असेल त्या महात्म्याचं जीवन चरित्र कधीतरी थोडंसं वाचून पहा तपासून पहा त्यानं कधीच आपल्या जीवनातल्या पदार्थता वाढवण्याचा प्रयत्न केला नाही असलेलं कमी करण्याचा प्रयत्न केला त्यातल्या त्यात तुकाराम महाराजांचं जीवन हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाच्या बरोबरीचं असलेलं जीवन ज्याप्रमाणे आपण जीवन जगतो तसंच तुकाराम महाराजांचं जीवन होतं अर्ध आयुष्य तुकाराम महाराज अतिशय शुद्ध प्रापंचिकासारखं जीवन जगलेले आहेत त्याच्यामुळे अर्ध्या जीवनापर्यंत जेव्हा त्यांचा प्रपंच जातो तेव्हा त्यांना कळतं की बाबा हे सगळंच संपणार आहे मग सगळं संपणार असेल तर ठेवून तरी काय उपयोग आहे म्हणून त्यांनी सगळं संपवलं तुकाराम महाराजांकडे मोठी सावकारकी होती ती तुकाराम महाराजांनी बुडवली तुकाराम महाराजांकडे भरपूर लोकांचं देणं लागत होतं म्हणजे येणं लागत होतं भरपूर लोक घेऊन गेले होते ते तुकाराम महाराजांचं येणार होतं परंतु तुकाराम महाराजांकडे येणार असताना सुद्धा तुकाराम महाराजांनी त्याचं लक्ष दिलं नाही संपवलं सगळं संपवलं दुष्काळ पडला तेव्हा तुकाराम महाराजांकडे भरपूर काही होतं भरपूर होतं आणि आता मला सांगा आपल्याकडे जर समजा दुष्काळ पडला
आणि आपल्याकडं भरपूर घरामध्ये आपल्या जवळजवळ पुढच्या 4-5 पिढ्या बसून खातील एवढं जर आपल्याकडं असेल आणि दुष्काळ पडला असेल तर असलेला आपण सगळ्याला वाटत फिरू की आपण जोपासून ठेवू? तुमचं काय मत? म्हणजे देणार नाही? नक्की नाही. आता काय कुशल आम्ही नाही दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करत. आम्ही म्हणतो राहू दे बाबा, आपल्याला स्टोरेज आपल्याला जास्त राहू द्या, आम्ही ठेवतो. आम्ही दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न नाही करत. मनातही विचार येत नाही. आला तरी सगळं तर अजिबात नाही. आम्ही पाहिलं 2 वर्षाच्या पूर्वी आमच्यावर आलेला कठीण प्रसंग आम्ही पाहिला. बऱ्याचशा लोकांनी उदार अंतःकरणाने परलोकांना सहकार्य सुद्धा केलं. जे अडकले होते त्यांना काय अन्नधान्य दिलं नाही, ते भरपूर काही दिलं, मान्य आहे. पण सर्वस्व देणारा कोण आहे मला सांगा ना? सर्वस्व कोणीच नाही. हातचं राखूनच आपण देत असतो. तुकाराम महाराजांनी तसं केलं नाही. दुष्काळ पडल्यानंतर आपल्या घरची जी धान्याची कोठारं होती ना, ती तुकाराम महाराजांनी सरळ सरळ मोकळी केली. लोकांना सांगितलं, ज्याला ज्याला जेवढं पाहिजे ना त्यानं तेवढं बिनधास्त घेऊन जा. काहीच हरकत नाही म्हणे, काहीच हरकत नाही. ज्याला जेवढं पाहिजे ते घेऊन जा. आता लोकांना काय, जेवढं पाहिजे तेवढं घेऊन जा. आयतं मिळालं, आयतं मिळाल्यानंतर पाहिजे तेवढंच घेऊन जातील की पुढचं पण घेऊन जातील? सगळंच. तुकाराम महाराजांकरता कण ठेवला नाही कोणी. तुकाराम महाराजांकरता कोणी कण ठेवला नाही. कारण आयतं मिळालं, मोकळं मिळालं, फुकट मिळालं, मोफत मिळालं की लोक ठेवत नसतात. मग ते सगळंच घेऊन जातात. मग देणाऱ्याने देतच हवे. पाठ आहे तुम्हाला सगळं, कशाला मी बोलू. आपल्याला माहिती आहे. म्हणजे अगदी देणाऱ्याचे म्हणा तुम्ही हात पण सगळंच घेऊन जातो. याचा अर्थ तुकाराम महाराजांनी मोकळं केलं, लोकांनी पण मोकळं केलं. तुकाराम महाराजांनी धान्याची कोठारं मोकळी केली आणि लोकांनी तुकाराम महाराजांना मोकळं केलं. काहीच ठेवलं नाही. तुकाराम महाराजांना त्याचं दुःख नाही. का बरं? तुकाराम महाराजांना बरं वाटलं, चला सगळं गेलं ना, आता बरं झालं बाबा, सगळं संपलं, आता आपल्याला काही चिंता करायची गरज नाही. सगळं संपलं म्हटल्यानंतर चिंता करायची आवश्यकता नाही. पदार्थ कमी करण्याकरिता तुकाराम महाराजांचं जीवन. बर, पदार्थ तर संपवले. मग लोकांच्याकडं म्हणजे सावकारकी असल्या कारणानं लोक घेऊन जायचे की नाही. काही कोणी धान्य म्हणा, कोणी पैसे म्हणा, कोणी काय ते घेऊन जायचे. त्याच्या नोंदी असायच्या आणि त्याच्या नोंदीची वह्या असायच्या, खतं असायची. ती भरपूर काही अशी तुकाराम महाराजांकडे होते. तुकाराम महाराजांनी कान्होबाला सांगितलं, तुकाराम महाराजांच्या भावाला सांगितलं, एक काम करा, हे जी ही खतं आहेत ना, दुष्काळ पडलाय, लोकांकडे पण द्यायला काही राहिलं नाही. एक काम करा, ही जी सगळी खतं आहेत ना, ही पण बुडवून टाका इंद्रणीत मध्ये. आता कान्होबा म्हणायला लागले, हे सगळं जर आपण बुडवलं तर आपला संसार कसा चालेल? म्हणून मग कान्होबाने सांगितलं, एक काम करा, हे सगळं काही तुमचं एकट्याचं नाही, त्याच्यामध्ये माझा पण काय आहे, वाटा हिस्सा. माझा पण त्याच्यामध्ये हिस्सा आहे, माझा पण वाटा आहे. मग करा, त्याचे वाटे करा. बरं, आता सावजी तर विरक्त, सावजीला काहीच घेणं देणं नाही. 2 वाटे केले, एक तुकाराम महाराजांचा, एक कान्होबाचा. तुकाराम महाराजांचा वाटा केला. तुकाराम महाराजांनी म्हटले, माझ्या वाट्याची जी काही खतं आहेत ना, ज्या वया आहेत ना कर्जाच्या, सगळ्या बुडवून टाका, काही हरकत नाही. सगळ्या बुडवल्या. आणि कान्होबाच्या वया ज्या होत्या त्या कान्होबाने ठेवल्या. हा काही हिस्सा व्हावा, वाटा व्हावा म्हणून कान्होबानं स्वीकारलं नव्हतं. पण शेवटी आता सावजी विरक्त, तुकाराम महाराज विरक्त, मग प्रपंच तर चालला पाहिजे ना. ते चालण्याकरता कान्होबानं फक्त काढून घेतलं होतं. बाकी त्याच्या मागचा मूळ उद्देश प्रपंच चालावा एवढाच होता. बरं, तुकाराम महाराजांच्या त्या वया पण तुकाराम महाराजांनी बुडवल्या. मला हे का सांगायचं माहितीये, तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांनी 2 वेळेला वया बुडवल्या. तुकाराम महाराजांनी 2 वेळेला वया बुडवल्या. पण पहिल्यांदा बुडवलेल्या वया वर आल्या पाहिजेत याच्याकरता तुकाराम महाराज प्रयत्न करत नाहीत. पण दुसऱ्यांदा बुडवलेल्या वया वर यावा याच्याकरता मात्र तुकोबारा प्रयत्न करतात. का बरं? पहिल्यांदा ज्या वया बुडवल्या त्या प्रपंचाच्या आहेत आणि दुसऱ्यांदा ज्या वया बुडवल्या त्या परमार्थाच्या आहेत. तुम्ही पाहून घ्या, पहिल्यांदा वया बुडवल्या त्या सावकारकीच्या, कर्जाच्या होत्या आणि दुसऱ्यांदा वया बुडवल्या त्या कसल्या होत्या मला सांगा? अभंगांच्या वया आहेत. आणि अभंगांच्या वया बुडवतात तेव्हा तुकाराम महाराजांना वाईट वाटतं. तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, देव तुकाराम महाराजांच्या करता येतात, तुकाराम महाराजांची भक्ती फळ देते. आणि लोकांनी दगड बांधून ज्या वया बुडवल्या होत्या ना, त्या वया सुद्धा तरल्या. मी गमतीनं सांगत असतो, परत सांगत असतो, नुसत्या वयाच तरल्या असं नाही, त्या वयांच्या सोबत बांधलेली जी दगड होती ना, ती दगड पण तरली. नुसत्या वया नाही तरल्या, दगड सुद्धा तरली. बरं, त्यातल्या त्यात दगड तरली, पण सगळीच दगड नाही तरली.
लक्ष द्या, दगड तरली, पण सगळी दगड नाही तरली. फक्त 30 दगड तरली जी या गाथेला बांधलेली होती. म्हणजे जेवढी दगड स्वतःला गाथेला बांधून घेतील तेवढी तरतील, बाकीची तिथंच राहतील. आपण सगळे दगडच आहोत, आपण घ्यायचं स्वतःला बांधून. ज्ञानेश्वरी, तुकोबाऱ्यांचा गाथा, श्रीमद भगवत गीता, दासबोध असेल, मनाचे श्लोक असतील, एकनाथी भागवत असेल, या संतांच्या चरित्राला आणि संतांच्या वाङ्मयाला स्वतःचं जीवन बांधून घेतलं ना की आपल्या उद्धाराची वाट मोकळी होते. विठ्ठला 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 म्हणून मला म्हणायचं काय, तुकाराम महाराजांनी हे सगळं कमी होण्याकरिता प्रयत्न केला, सगळं संपवलं आणि सगळं समाजाकरता देऊन आपण भजनाकरता मोकळे झाले. तुकाराम महाराज कदाचित आपल्याला लांब होतील, सद्गुरू सावळाराम महाराज तर आपल्याला जवळचे आहेत की नाही? ते तर आपल्याला जवळचे आहेत. तुम्ही सावळाराम बाबांचं जीवनचरित्र पहा ना. प्रारंभी त्यांच्याकडं काहीच नाही, अगदी स्वतःचा उदरनिर्वाह होईल एवढं सुद्धा नव्हतं. म्हणूनच त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या आत्याकडे ठेवलं, बरोबर? इथपासून झालेली सुरुवात. पण नंतर हळूहळू हळूहळू प्रगती करत त्यांनी भरपूर संचय गोळा केला. पण गोळा केलेला ठेवला नाही, तो पण परत लोकांकरता देऊन टाकला, तोही नंतर लोकांकरता देऊन टाकला. मी अतिशय आदरानं सांगतो, सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराजांनी जेवढे जेवढे म्हणून उत्सव, जेवढी जेवढी म्हणून मंदिरं आणि जेवढ्या जेवढ्या म्हणून धर्मशाळा उभारल्या की नाही, त्या प्रत्येक उत्सवाच्या, प्रत्येक धर्मशाळेच्या, प्रत्येक मंदिराच्या उभारणीच्या अगोदर त्यामध्ये पहिली जर पावती कोणाची असेल तर ती सावळाराम बाबांची असायची. पहिली पावती माझी 5,000ची, 10,000ची, त्या काळातली ही पावती असायची. म्हणजे काय, हे सगळं त्यांनी तेव्हापासून सुरुवात केली की नाही. मी मगाशी फेटा बांधता बांधता आमचे दत्ता काका होते, त्यांना मी म्हटलो की या घरची आठवण कशामुळे झाली. आम्ही इगतपुरीमध्ये तलोग नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे की जे 1986 साली त्याची स्थापना झालेली आहे. आणि 86ला ज्या मंदिराची स्थापना झाली होती त्या मंदिरामध्ये ज्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत ना, त्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती दान करणारे सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज आहेत. तिथं ते गेले, 2 वर्ष कीर्तनाला गेले, बघितलं तिथं मंदिर नाहीये. लोकांना सांगितलं रे गावात मंदिर झालं पाहिजे. लोक म्हणायला लागले मंदिर झालं पाहिजे एवढी आमची परिस्थिती नाही. सावळाराम बाबा महाराज म्हटले अरे परिस्थिती कशाला पाहिजे, तुम्ही करायला तर घ्या, आम्ही सहकार्य तुम्हाला करतो, तुम्ही थोडं थोडं आम्ही थोडं थोडं, आपण मंदिर उभारू. कुठे? इगतपुरीला. बाबा कुठले? डोंबिवलीचे. पण तरी तिथली लोकांनी बाबांना बोलवायचं, तिथं जाऊन कीर्तन करायची, तिथं जाऊन मंदिर उभारायचं. तिथं ते त्यांनी केलं. त्या लोकांना सांगितलं काही चिंता करू नका, मंदिराच्या बाकी उभारणीचं काम तुम्ही करा, मंदिराला ज्या मूर्त्या लागतील त्या मी देतो. सद्गुरू श्री सावळाराम बाबांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती स्वतः घडवून आणल्या आणि त्या तिथं दिल्या. त्या दिवशी जेव्हा गेलो त्यांनी आणखी एक आठवणीत भर घातली, म्हणे या मूर्ती अशा आहेत ना की अगोदर मूर्ती सावळाराम बाबांनी बनवून आणल्या पण त्या त्यांनाच आवडल्या नाही म्हणे, आणि त्यांना नाही आवडल्या म्हणून ते परत घेऊन गेले आणि परत मूर्तिकाराकडून दुसऱ्या घडवल्या आणि दुसऱ्या घेऊन आले, तेव्हा ते बसवले म्हणे. कारण देव देवासारखा शोभला पाहिजे ही त्यांची भावना असायची म्हणे. त्यांनी त्या बसवल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी विचार केला, मूर्ती दिल्या, मंदिर उभारलं, आता या मंदिराचं उद्घाटन झालं पाहिजे, ते मंदिर लोकार्पण केलं पाहिजे. मग ते लोकार्पण करण्याकरिता आता कुणाला बोलवायचं बाबा? मग त्यावेळेला 86 साली सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराजांनी आपल्या समाजाचे असलेले प्रतिष्ठित नेते स्वर्गीय श्री नकुल पाटील साहेब यांना आमंत्रित केलं आणि त्या मंदिराची लोकार्पण करून घेतलं. मी मगाशी त्यांच्या परिवाराला दाखवलं, माझ्याकडे तो फोटो आहे की ज्या फोटोवर पाटी आहे आणि त्या पाटीवर लिहिलेलं आहे की बाबा हे मंदिर जे आहे त्या मंदिराला विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती दान करणारे हरिभक्तीपरायण सावळेराम महाराज म्हात्रे, त्यांनी सावळेराम टाकलेलं आहे आणि हे कुणाच्या शुभ हस्ते? नकुल पाटील साहेब असं ते नाव त्याच्यावर लिहिलेलं आहे. मला म्हणायचं आहे या सगळ्या मंडळींनी सावळाराम महाराजांनी अनेक गोष्टी केल्या आणि आपल्याकडचं सगळं लोकाला दिलं असेल तर आपल्याकडचे पदार्थ कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कारण जेवढे पदार्थ कमी तेवढं जास्त भजन. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि हे असं करत 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 हे पदार्थ कमी झाले की मग काय होईल? मग आपल्याला वाव मिळेल आणि मिळालेल्या वावात आपल्याला करायचं काय? आपण भजन करायचं, भगवान परमात्म्याला ओळखायचं आणि त्या भगवान परमात्म्याला ओळखणं ही मनुष्याची असलेली इति कर्तव्यता. भगवान परमात्म्याची जाणीव होणं, प्रत्येक भूतामध्ये भगवान परमात्म्याला पाहणं,
सर्वाभूती आहे एक पाहे एक वासुदेव अशी प्रचिती येणं, असं सगळीकडे भगवान परमात्म्याला ओळखला की झालं, तो सार्थकी लागला. एकनाथ महाराजांनी हरिपाठात म्हणावं, ओळखिला हरी धन्य तो संसारी. भगवान परमात्म्याला ज्यानं ओळखलं तो या संसारामध्ये धन्य आहे. आणि अशा पद्धतीनं जर आपण भगवान परमात्म्याला ओळखलं तर आपण धन्य, पण नाही ओळखलं तर मग तुकाराम ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले, नाही तरी संसारो जाईल रया, वाया जाईल रया, नाहीतर मिळालेला हा जन्म वाया गेला असं म्हणून समजावं. लोकांनी विचारलं, बाबा वाया गेला असं का म्हणायचं? तुकाराम महाराज ज्ञानोबाने म्हटले, वाया गेला असं एवढ्या करता म्हणायचं कारण बाकी सगळ्या गोष्टी ज्या मिळवलेल्या असतात त्या मिळवलेल्या गोष्टी आपल्या कुठल्याच कामाला येत नाहीत, कारण या सगळ्या गोष्टी इथंच राहतात. हो, इथपर्यंत आपल्या परिवारापासून केलेली सुरुवात सगळं इथंच राहतं आणि मृगजळासारखं सगळं खरं वाटतं, पण सोबत काहीच येत नाही. अभंगाचं दुसरं चरण. कवणाचे माय बाप, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे माय बाप, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे माय बाप, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे माय बाप, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप, मृग जळवत जाईल रया, मृग जडवत जाईल रया, मृग जळवत जाईल रया, मृग जळवत जाईल रया, कवणाचे माय बाप, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे माय बाप, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे कवणाचे माय बाप, माय बाप. विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये. विठोबा टाळी वाजवा, टाळी भजन करा. विठोबा रखुमाये, रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, रखुमाये, विठोबा रखुमाये, रखुमाये, विठोबा 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 रखुमाये. टाळी टाळी वाजवा, बोला बोला. हा विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, Bye.
कुमारी जय विडंबार 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 कुमारी बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम जय जय विडंबार कुमारी विठोबार कुमारी जय विडंबार कुमारी विडंबार कुमारी अरे हे सत्यानी ओळगा शरणरू हे सत्यानी ओळगा शरणरू हे साथे आली या ओलगा शारंधर हे साथे आली या ओलगा शारंधर हे सत्यानी ओळगा शरणरू हे सत्यानी ओळगा शरणरू हे साथे आली या ओलगा शारंधर हे साथे आली या ओलगा शारंधर नाही तरी संसारू जाईनाराया नाही तरी संसारू जाईनाराया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत नाही तरी संसारू जाईला रया नाही तरी संसारू जाईला रया कवणाचे माय बाप कोणाचे गणगोत कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईन नाय मृग जळवत जाईन नाय कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत गजळवाता जाईला रया मृग जळवत जाईन नाय कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत कोणाचे गणगोत विठाला 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 येसाते आलिया ओळगा शारंग धरू येसाते आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसारो जाईल रया कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विठ्ठला विठ्ठला हा 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 ठाला 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 संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचं आपण चिंतन करत आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याला ओळखायचं म्हणजे भगवंताचं चिंतन करायचं म्हणजे भगवंताचं भजन करायचं असा मार्गदर्शन असा आग्रह आपल्याकडून केला. कशा करता केला? कारण या प्रपंचामध्ये आल्यानंतर माणसाला ते करता येतं म्हणून केला. माणसाला भजन करता येतं म्हणून तुम्ही करा असं ज्ञानेश्वर महाराजांनी आग्रह केला. तसं जर नाही केलं तर प्राप्त असलेला जन्म वाया गेला म्हणून समजायचा. जर तसं नाही केलं तर वाया जाईल ना, म्हणून तरी तुम्ही भगवान परमात्म्याला ओळखा त्याचं भजन करा. का असं?
कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत वाया जाईल रया. मृगजळासारखं ते वाया जाईल. मृगजळ आहे म्हटल्यानंतर ते कसं आहे, मृगजळ हे आपल्याला फक्त दिसतं की मृगजळ असतं, मला सांगावं. हा बोला, मृगजळ दिसतं की मृगजळ असतं? हा ते फक्त दिसतं, मग असत नाही का? मग दिसतं कसं? त्याला दिसतही म्हणता येत नाही आणि त्याला असतही म्हणता येत नाही. कारण असतं म्हणायला जावं तर तिथं गेल्यावर भेटत नाही, आणि नसतं म्हणायला जावं तर ते डोळ्याला मात्र दिसत असतं. असं ते मृगजळ आहे. म्हणजे कसं आहे, ते मिथ्या आहे. थोडक्यात म्हणायचं झालं तर ते मिथ्या आहे. ते फक्त डोळ्याला दिसतं, पण जसं दिसतं तसं नसतं, असं आहे की नाही. म्हणूनच आपली सगळ्यांची फसगत होते की नाही त्या मृगजळाच्या बाबतीत. हे मृगजळ ज्याप्रमाणे फक्त दिसतं, दिसण्यापुरतंच त्याचं अस्तित्व असतं, बाकी त्याचं मूळ असं अस्तित्व काही नसतं, त्याप्रमाणे हा प्रपंच जो आहे तो भासमान आहे. मृगजळाचा जसा नुसता भास होतो तसा या बाकीच्या सगळ्या जगाचा नुसता भासच होत असतो. वास्तविक ते सत्यत्वानं नाही. हा समस्त जगत म्हणजे अध्यस्त आहे आणि भगवान परमात्मा म्हणजे अधिष्ठान आहे. आणि अधिष्ठानाकडं तेवढं सामर्थ्य असतं की तो अध्यस्त पदार्थाला थोडा काळ का होईना खरं करून दाखवण्याचं सामर्थ्य ठेवतो. ते असतं म्हणून ते अधिष्ठान आहे म्हणून अध्यस्त आहे. अधिष्ठानच नसतं तर अध्यस्त कसं असलं असतं? अधिष्ठान आहे म्हणून त्याच्यावरती काहीतरी दिसतं, बरोबर की नाही? त्याला कशाचा तरी आश्रय आहे. जो अध्यस्त पदार्थ असतो त्याला कसला तरी आश्रय असतो. एखादी भिंत असते, त्या भिंतीवर चित्र असतं. ते चित्र कुणामुळे आहे मला सांगा? भिंतीमुळे ते काय आहे? चित्र आहे. भिंतीमुळे ते फक्त चित्र आहे, नाहीतर चित्राला स्वतंत्र असं अस्तित्व नाही. भिंतीचा आश्रय आहे म्हणजे भिंत हे अधिष्ठान आहे आणि चित्र हे त्याच्यावर अध्यस्त आहे. तसं या समस्त सृष्टीमध्ये ब्रह्म किंवा भगवंत हे अधिष्ठान आहे आणि हा जो प्रपंच आहे हा त्याच्यावर अधिष्ठित झालेला आहे, आश्रित झालेला आहे. जर भगवान परमात्मा नसेल तर बाकीचं सगळं कुठलंच आपल्याला आश्रय घेता येत नाही. म्हणून तुम्ही त्याला ओळखा. बाकीचं सगळं मृगजळासारखं भासमान आहे, बाकी कोणी आपल्यासोबत येत नाही. कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृगजळवत जाईल रया, हे सगळं आपलं तसंच्या तसंच राहून जातं. आपला परिवार दिसणारा तो आपल्या सोबत मात्र येत नाही, हे खरं. याच्याकरिता 2-3 उदाहरणं आपल्याला देता येतात. एका वाक्यात सांगतो, फार काही विस्तार नाही. गजेंद्र मोक्षाचा आपण विचार कराल तर गजेंद्र सुद्धा संकटात अडकतो तेव्हा तो एकटाच राहतो, त्याचे कुठलंच परिवार त्याला मदत करत नाही. किंवा जर तुम्ही वाल्या कोळ्याचं पण पाहाल तर वाल्या कोळ्याला जेव्हा असं वाटत असतं की मी हे सगळं माझ्या परिवाराकरता करतो, तेव्हा नारद महर्षी वाल्या कोळ्याला सांगतात, तू ज्या परिवाराकरता हे सगळं करतो ना, हे सगळी लुटमारी, हे सगळी चोरीमारी, हे सगळं लोकांना मारणं, हे सगळं कुणाकरता करतो? परिवारासाठी करतो. नारदांनी सांगितलं, ज्या परिवारासाठी तू लुटमारी करतो, ज्या परिवारासाठी तू चोरी करतो, ज्या परिवारासाठी तू लोकांना मारतो, ज्या परिवारासाठी तू लोकांना अडवतो आणि त्याच्याकडचं धन हिसकावून घेतो, असं ज्या परिवारासाठी करतो ना, त्या परिवाराला फक्त जाऊन सांग की मी आता मरणार आहे, तर माझ्याबरोबर कोण कोण येतं म्हणून चला. जाऊन फक्त सांगून बघ, असं नारदांनी सांगितलं. कोणाला? बोला कुणाला? वाल्या कोळ्याला सांगितलं, जाऊन विचार तरी एकदा फक्त. ये, मी कुठंच जात नाही म्हणे, मी इथंच थांबतो, मी कुठंच जात नाही, जाऊन विचारून ये. वाल्या कुळ्या गेला घरी आणि विचारायला लागला, बाबा बघा, माझ्या आता शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत, बस झालं, आता मी संपणारच आहे, मी मरणार आहे, मी आता मरेन म्हटल्यानंतर हा इहलोक मी सोडून जाणार आहे. चला, हे आयुष्यभर मी तुमच्या करता केलंय की नाही, आता माझ्या बरोबर कोण कोण येतं म्हणून. सगळ्यांनी सांगितलं, तुम्हीच जा, आम्ही तुमच्या सोबत येणार नाही. कोणी येत नसतं, सगळं इथंच राहत असतं की नाही. माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हेतो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. आणि म्हणून येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचूनी. आपल्याला सांगितलंय, साधू संतांच्या वाचून कोणी सोडवणारा नाही, ते परमेश्वरापर्यंत घेऊन जातात. हे सगळं इथंच राहत असतं. कशासारखं? ज्ञानेश्वर महाराजांनी 2 चांगली उदाहरणं दिली. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभराची सावली जाईल रया विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला
ज्ञानेश्वर महाराजांनी 2 उदाहरणं दिली. ज्ञानोबराय म्हणतात विषयाचे समसुख, विषयामध्ये आपल्याला वाटणारं सुख, विषयात आपल्याला दिसणारं सुख हे कशासारखं आहे? बेगडाची बाहुली. एक तर बेगडाच्या बाहुली सारखं आहे आणि दुसरं म्हणजे आभराच्या सावली सारखं आहे. आभराची सावली म्हणजे ढगाची सावली आणि बेगडाची बाहुली ही 2 उदाहरणं आपल्याला दिली. बेगडा अगदी थोडक्यात सांगतो. बेगडाची बाहुली म्हणजे काय? जुन्या लोकांना कदाचित माहिती असेल, कदाचित त्या बेगडाची बाहुली म्हणजे काय प्रकार असतो? शेण आणि माती एकत्र केलेलं असतं. शेण आणि माती एकत्र करून त्याची बाहुली बनवली जाते. आता लेकराला खेळण्याकरिता म्हणून शेणाची आणि मातीची ती बाहुली बनवली, पण ती बाहुली बनवली म्हटल्यानंतर आता शेणाची असलेली बाहुली ती किती चांगली दिसणार मला सांगा? ती काही चांगली दिसत नव्हती. मग ती चांगली दिसावी याच्याकरता काय केलं? बेगड गोळा केलं. म्हणजे कापडाच्या असलेल्या सगळ्या ज्या रंगीबेरंगी चिंध्या होत्या त्या सगळ्या गोळा केल्या आणि त्या शेणा मातीची असलेली बाहुली होती त्याच्या भोवती गुंडाळली. आता ती शेणा मातीची बाहुली रंगीबेरंगी चिंध्यावरून गुंडाळल्यानंतर चांगली दिसायला लागली की नाही मला सांगा? चांगली दिसायला लागली. मला सांगा ती फक्त दिसायला चांगली आहे की असायला चांगली आहे? ती फक्त दिसायला चांगली आहे, असायला मात्र ती शेणाचीच आहे, मातीचीच आहे. त्याप्रमाणे आपलं ह्या विषयातलं सुख आहे हे फक्त दिसायला चांगलं आहे, असायला मात्र चांगलं नाही. म्हणजे हे फक्त दिसतच चांगलं, असायला चांगलं नाही, हा एक दोष. आणि दुसरं त्यांनी सांगितलं अभराची सावली जाईल रया. ढगाची पडलेली सावली, ढगाची पण सावली पडते की नाही? पडते. ढगाची सावली आली की आपल्याला बरं वाटतं की नाही? बरं वाटतं. तेवढा काळ आपल्याला सुखाचं वाटतं, तेवढा काळ आपल्याला बरं वाटतं. सावली आली की बरं वाटतं, असं वाटतं ही ढगाची सावली अशीच आपल्यावर राहिली पाहिजे. पण ढगाच्या सावलीत आपल्याला बरं वाटत असेल म्हणून एखाद्यानं सांगितलं हाय ना ढगाची सावली, कशाला घर पाहिजे? चालेल का? नाही चालणार. किती पण ढगाची सावली असली तरी ढगाची सावली या क्षणाला आहे तर पुढच्या क्षणाला नाही. ती कधी जाईल हे सांगता येत नाही. त्याप्रमाणे प्राप्त असलेला देह आणि प्राप्त असलेला प्रपंच कधी संपेल हे सांगता येत नाही. म्हणजे कधी संपेल हेही सांगता येत नाही. आणि ते मिथ्या आणि वाईट आहे हेही खरं आहे. म्हणून त्याचा आपण त्याग करावा, परमेश्वराला ओळखावं. अजून काय सांगायचं? ज्ञानोबराय म्हणतात आपण एखादं स्वप्न पाहताना आपण ते स्वप्न पाहतो आणि स्वप्नात आपल्याला सगळं खरं असं वाटत असतं. स्वप्नातलं आपल्याला खरं वाटत असतं की नाही? किंबहुना स्वप्नातलं आपल्याला एवढं खरं वाटतं की स्वप्नात होणाऱ्या हालचाली झोपलेला माणूस त्या झोपलेल्या अवस्थेमध्ये पण करत असतो की नाही सांगा? स्वप्नात त्याचं सगळं स्वप्नात चाललेलं असतं, पण अस्तित्वात इथं तो खरं हात हलवतो की नाही? एवढं त्याला ते खरं वाटत असतं. स्वप्नाला एवढं खरं स्वप्नात जर असा हात हलवत असेल तर स्वप्नात आहे की नाही? पण तरी तो झोपेत हलवतो की नाही? असा हात हलवतो तो. स्वप्नात एखाद्याला लाथ मारत असतो पण स्वप्नात दुसऱ्यालाच मारत असतो ना. इकडं जो बाजूला असतो त्याला मारत असतो की नाही? म्हणजे ते स्वप्न जरी असलं तरी ते आम्हाला एवढं खरं वाटत असतं, एवढं आम्ही ते सत्य मानत असतो की इथं अस्तित्वात सुद्धा त्या संबंधाने माणूस क्रिया करतो. स्वप्न खोटं असताना पण जसं आम्ही खरं मानतो तसा प्रपंच मिथ्या असताना सुद्धा आम्ही खरं मानून चाललेलो आहोत. त्याला खरं मानू नका. ते विषयासारखं आहे. ते विषयातलं सुख हे बेगडाच्या बाहुलीसारखं आहे, अभराच्या सावलीसारखं आहे. इथलं सगळं इथंच राहणार आहे. म्हणून हा सगळा प्रपंच थोडासा मागे सोडून तुम्ही भगवान परमात्म्याच्या भजनाच्या संबंधाने प्रवृत्त व्हा आणि भगवान परमात्म्याला ओळखा. भगवंताला ओळखणं हेच जीवनाचं असलेलं सार्थक आहे. हा ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचा आशय आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा. माऊली ज्ञानराज माऊली द्वारा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेईले जाईल रया. कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित असलेली सर्वच माननीय मंडळी, या पाटील कुटुंबाच्या प्रति अंतःकरणामध्ये प्रेम असणारा सगळाच आप्तेष्ट नातेवाईक मित्रवर्ग असा सर्वच परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. या एका प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाच्या चरणी
श्रद्धांजली समर्पित करण्याकरिता आपण सगळीच मंडळी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालो. एक अतिशय प्रज्ञावंत असलेले हे व्यक्तिमत्व निघून गेलेल्याचं आपल्या सगळ्यांना दुःख आहे. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व निघून गेल्याचं आपल्याला दुःख आहे. जसं त्यांच्या घराला दुःख आहे तसं आपल्याही सगळ्याला दुःख आहे. कसं असतं, काही काही व्यक्ती निघून गेली की फक्त परिवारालाच दुःख होतं, पण काही काही व्यक्तिमत्व निघून गेली की परिवारासहित समाजाला सुद्धा दुःख होत असतं. कारण त्या व्यक्तीच्या निघून जाण्याने फक्त परिवाराचंच नुकसान होतं असं नाही, तर समाजाचं सुद्धा नुकसान होत असतं. अशातलंच हे एक व्यक्तिमत्व आहे की समाजाला सुद्धा त्यांची उणीव भासेल असं हे व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं. आज त्याचं आपल्या सगळ्यांना दुःख आहे. त्यांच्या या कुटुंबाला झालेलं दुःख आणि त्या दुःखामध्ये सम्मिलित व्हावं याकरिता आपण सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित झालो. तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. हा या ठिकाणी जमा झालेला सगळाच वारकरी परिवार, या सगळ्यांची अनेक आभार व्यक्त करतो. हरिभक्तीपरायण आमचे पंढरीनाथ दादा मडवी, त्यांचा सगळा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो. हरिभक्तीपरायण भूषणजी देशमुख, हरिभक्तीपरायण आमचे विठोबा महाराज कापसे या ठिकाणी उपस्थित राहिले. आम्हाला मृदंगाची साथ केली ते आमचे बंधू प्रितेशजी भाग्यवंत, त्यांची आभार व्यक्त करतो. अन्य अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तीपरायण शरदबुवा पाटील निळजेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्यावर नितांत प्रेम करणारे आणि आगरी युथ फोरमचे अध्यक्ष आमचे गुलाब काका वझे या ठिकाणी उपस्थित आहेत. अन्य बरीचशी मंडळी मागच्या बाजूला खुर्चीवर बसलेली आहेत की ज्यांचा माझा अतिशय जवळचा आणि घनिष्ठ असा संबंध आहे आणि त्यांचा या परिवारावर सुद्धा आदरभाव आहे. त्यांचेही अनेक आभार व्यक्त करतो. सगळीच मंडळी या ठिकाणी वेळात वेळ, माणूस कसा होता हे पाहायचं असेल तर त्यांचं कार्य पाहावं. शेवटच्या कार्याला जर भरपूर मंडळी सगळी व्यस्ततेची कामं बाजूला सारून इथं येत असतील तर याचा अर्थ या परिवारावर आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे. तेव्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. इथपर्यंत येण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून झाला, सन्माननीय श्री आमचे दत्ता काका वझे यांच्या माध्यमातून इथपर्यंत आलो. त्यांचं या घराचं असलेलं नातं सुद्धा आहे, ते या घरचे जावई आहेत, त्यामुळे त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत आलो, त्यांनी संपर्क केला, इथपर्यंत येण्याचा योग झाला. आणि अर्थातच त्यांनी फोन केल्यानंतर मला जेव्हा सांगितलं की आपल्याला उत्तर कार्याचं कीर्तन करायचं आहे, मी म्हटलं कुणाच्या घरी? म्हणजे जुना डोंबिवलीत करायचं आहे. कुणाकडं करायचं आहे? म्हटले नकुल पाटील साहेब यांचे ज्येष्ठ बंधू वारलेत आणि त्यांच्या उत्तर कार्याचं कीर्तन का आपल्याला करायचं आहे. तेव्हा माझ्या मनाला थोडंसं बरं वाटलं. का बरं वाटलं? आपण ज्या परंपरेमध्ये कार्य करत आहोत त्या परंपरेशी निगडीत असलेल्या मंडळीच्या उत्तर कार्याचं कीर्तन जर आपल्याला करता येत असेल तर ही सद्गुरू श्री सावळाराम बाबांची कृपा आपल्यावर म्हणायची की आपल्याला त्यांच्या कार्याच्या निमित्तानं कीर्तन करता आलं. म्हणून त्यांचेही अनेक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. झालेली ही सेवा या पितृतुल्य व्यक्तिमत्वाच्या चरणी श्रद्धांजली म्हणून समर्पित करतो. या कीर्तनाच्या माध्यमातून प्राप्त होणारं सगळं पुण्य त्यांच्या चरणी लागून त्यांना उत्तम अशी गती भगवान परमात्म्यानं द्यावी, उत्तम लोकाला त्यांना सुख प्राप्त करून द्यावं अशी भगवंताच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. 2 मिनिटं सद्गुरू रायांचं भजन होईल, जय विठ्ठल होईल, आरती होईल. तोपर्यंत आपण कोणी उठू नये. श्री गुरु सावळाराम सद्गुरु सावळाराम, 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 सावळाराम सद्गुरु सावळाराम, श्री गुरु सावळाराम सद्गुरु सावळाराम, गुरु सावळाराम सद्गुरु सावळाराम, श्री 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 गुरु सावळाराम सद्गुरु सावळाराम. या व्यक्तिमत्वाच्या नंतर त्यांचा असलेला जो परिवार आहे की ज्या परिवारानं हा हरिनाम संकीर्तनाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला, त्या परिवाराचेही अनेक आभार व्यक्त करतो. त्यांच्यानंतर असलेले त्यांचे बंधू श्री औदुंबर पुंडलिक पाटील,
त्यांचे चिरंजीव श्री जयसिंग केशव पाटील यांचे अनेक आभार व्यक्त करतो. त्यांचे चिरंजीव, त्यांच्या मुली, त्यांचे नातू, त्यांचे पणतू असा एक मोठा परिवार त्यांच्या मागं आहे आणि त्या परिवाराच्या अंतःकरणामध्ये असलेला भाव म्हणून हा नामसंकीर्तनाचा सोहळा झाला. परिवाराला या दुःखातून बाहेर काढण्याकरिता भगवान परमात्म्यानं बळ द्यावं अशी भगवंताला प्रार्थना करून पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले लेकुरे वेडे वाकोडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या पुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही हो तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध आरती धनराज अवतार पांडुरंग नाव ठेविले नारी आरती धनराजा. महाविवल वेदा सेवित संत मनोविला आरती धनराजा. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मांड वेले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती धनराजा. महादेवल वेदा सेवित संत मनोविला आरती धनराजा. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती आय दाखवी राघवे सागरात माशान तारिले दैसन गोबाजे अभंग रचले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सचिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकाराम. तुकिता धुळणे श्री ब्रह्मा तुकासे आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सचिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकाराम. जय देव जय सद्गुरुनाथा बाबा बाबा चरणी ठेवी तो माता. जय देव पंचहस्ता परमार्थ साधिले जल्दी केवळे कैसे ऐक लाविले भक्ती ज्ञान वैराग्यश्वरी आचरिले मोक्ष साधकांची प्रबोधन केले. जय देव जय सद्गुरुनाथा बाबा बाबा चरणी ठेवी तो माता. जय देव रामकृष्ण गुरुवाज्ञा प्रभुज्योत विले वैष्णवी सिद्धार्थले मनवंता विले कळवे कळवे ग्रामी वास्तव्य केले सन्मार्गे राहून जडवुद्धरिले. जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता. जय देव फाल्गुन शुद्ध दशमी निर्याने केले हरिपाठी सुवे ब्रह्मानंदे रंगले साहित्य मुक्ते भावने वृद्ध बुद्ध जाणी दैवयुगे सावळ श्री गुरुचरण भावने. जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता. जय देव कालिंद्रनांगन वंदन जन डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमे अनेक अनंत पूजन भाव्य मागणी ते का तुझ प्रती आहे या संतासी निर्वेची मज दे. तुझे काय न मागू देवा तुका म्हणे आता उदार तोई मज ठेवी पायी संतांची या संतासी निर्वेची मज दे. आणि तुझे काय न मागू ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरदार विठ्ठल सिद्धार्थ देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी.